Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रथम वाणी 2:4 मध्ये ज्यावेळेस प्रभू येशूला लटकवण्यात येतं त्यावेळेस परमेश्वर प्रभू हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात या समजत नाही. लोक 23:34 मध्ये क्षमा हा शब्द अगदी छोटासा आहे, 2 अक्षरी आहे, पण त्यामध्ये फार मोठं गहन अर्थ व सामर्थ्य दडलेलं आहे. आपल्याला सहज शब्द वाटतो, क्षमा म्हणजे काय सहज, पण तो शब्द हा सामर्थ्य शब्द आहे. आणि क्षय म्हणजे आपल्या जीवनात अशी एखाद्या व्यक्ती असेल ज्याने आपल्याला फार मोठं नुकसान अथवा फार वाईट रीतीने अपमान केलेला असेल किंवा मोठी हानी केलेली असेल, अशा व्यक्तीला आपण मानवी स्वभावानुसार कधीच क्षमा करू शकत नाही. मग आपला अहंपणा त्या क्षय व्यक्तीला मी माफ करू शकत नाही, मग आपण त्या व्यक्तीला मरेपर्यंत तोंड पाहणार नाही अशी शपथ घेतो. अशी एक घडलेली घटना आहे. ती घटना एक उदाहरण आहे असं. पण त्याआधी आपण ज्यावेळेस परमेश्वराला येशूला ज्यावेळेस त्या 2 चोरांमध्ये 2 डाकूंच्या मध्ये जे काही अपमान केला, जे काही त्याच्या तोंडात थुकले, त्याची दाढीची केस ओढली, त्याला अपमानित केलं, त्यावेळेस स्वर्गीय पिता हे सगळ्या गोष्टी बघत होता. मग त्यावेळेस तो स्वर्गीय पिता काही करू शकत नव्हता का? करू शकत होता. त्याच्या एकुलत्या एक लेकरासाठी तो काही करू शकतो. पण ही जी क्षमा म्हणजे मला म्हणायचं असा उद्देश आहे का, जे समजा त्यांना ते पाप वाहून नेलं लोकांसाठी, हे विदित शब्द हा घडणारी गोष्टी हे सगळे परमेश्वर आणि स्वर्गीय पित्याला माहिती होत्या. तर तरी पण तुमचं आमचं पाप घेऊन जाण्यासाठी, क्षमा करण्यासाठी परमेश्वराला त्या कृत जावं यावं लागलं आणि आपलं तुमचं आमचं पाप त्यांना ते घेऊन जावं लागलं. तर असंच एक कुटुंब होतं, अतिशय संपन्न असं कुटुंब होतं. पती पत्नी 2 मुलं असा परिवार होता. परंतु पत्नी मात्र खूप अहंकारी आणि गर्विष्ठ होती. तिला प्रत्येक गोष्टीचा गर्व होता. पती मात्र लीन होता आणि तो स्वभाव, तिच्या या स्वभावामुळं त्याचं काहीच चलत नव्हतं. अगदी पतीकडून काहीतरी चूक घडली, त्यामुळे त्या पत्नीचा रागाचा पारा खूप चढला. दोघांमध्ये खूप भांडण झालं आणि परिणाम असा झाला की ती गर्विष्ठ पत्नी म्हणाली, ती गर्विष्ठ पत्नी अशी म्हणाली, मी तुम्हाला माफ करणार नाही. तिचा रागाचा पार खूप चढला. दोघांमध्ये खूप भांडण झालं. परिणाम असा झाला की गर्विष्ठ पत्नी म्हणाली, मी तुम्हाला आयुष्यात क्षमा करणार नाही. तुमचं माझं नातं तुटलं. मी इथून पुढे तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. पत्नीचे सर्व ऐकून पत्नीने तिची माफी मागितली. माफी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्या भरल्या संसार, पती 2 मुलं यांना सोडून रागाच्या भरात निघून गेली. पती व मुलं दुःखी झाली. काही वर्षांनी पती खूप आजारी पडला. मुलांनी आपल्या आईला निरोप पाठवला, परंतु ती गर्विष्ठ पत्नी पतीला भेटायला आली नाही.
पत्नीच्या विरहाने बिचारा पती दुःखी झाला व शेवट मरण पावला। ही बातमी ऐकून मात्र पत्नी भानावर आली। तिला आतून दुःख झालं। माहेरचे लोक तिच्या अशा स्वभावाला कंटाळून त्यांनी तिची साथ सोडली। शेवट ती दुःखी पत्नी इकडे तिकडे भटकत असता एक प्रार्थना सभेत गेली। तेथे असलेल्या संदेशाने तिचं अंतःकरणाचा ताबा घेतला। प्रार्थना सभा संपली। सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले। ती स्त्री मात्र तेथेच बसून रडत होती। तिला पाहून फादर पुढे आले व तिची विचारपूस करू लागला। तिने आपली दुःखभरी कहाणी फादरला सांगितली। तेव्हा फादर म्हणाले, जाऊन आपल्या पतीची माफी माग, कारण तिने पतीच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं नव्हतं। तेव्हा ती स्त्री म्हणाली, ती आता जिवंत नाही। तेव्हा फादर म्हणाले, अरे आता वेळ निघून गेली आहे, देवबाप तुम्हाला क्षमा करणार नाही। हे ऐकून ती स्त्री निराश होऊन निघून गेली। शेवट आयुष्यभर रडल्याशिवाय काहीच उरलं नव्हतं। हे आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील गोष्ट आहे। तर ही जी या कुटुंबाबद्दलची जी कहाणी आहे ती प्रत्येक आपल्या घरातली कहाणी। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एक गोष्ट चालते, पण आपण क्षमा केलं पाहिजे। कारण परमेश्वर काय म्हणतो, जर तुम्ही लोकांना क्षमा केली, किती मोठा अपराध असू द्या, त्या लोकांना जर तुम्ही क्षमा केली तरच तुमचा पिता तुम्हाला क्षमा करतो, नाही तर क्षमा करणार नाही। कारण असे काही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। माझी स्वतःची कुटुंब पत्नीची, माझा मुलगा, त्या मुलाला ड्युटी करत असताना काही लोक आले तिथं आणि तिथं रात्रीचं फिरायला नाही का लोकांना परवानगी नाही। तर ते काही तिथले आसपासचे लोक असल्यामुळं स्थानिक त्यांनी ते येऊन काही अशा मुली आणि अशी टुकारखाना चालू केला। तर तो मुलगा काय म्हणला, त्याचं नाव करण आहे, माहिती चर्चमध्ये होतो आपल्या। तर त्याला म्हणले, तो म्हणला इथे येऊ नका, रात्रीची वेळ आहे, आता इथं वाघ येतो आणि रात्रीची इकडे नॉट अलाउड येऊ नका म्हणून। तर ते म्हणले, तुझ्या बापाची प्रॉपर्टी का? तर माझ्या बापाची प्रॉपर्टी नाही, पण मी राखण करतो नाही तिथलं। त्यांनी तो राग मनात धरला आणि त्याला त्या मुली सोडून आल्यानंतर त्याला मारलं। त्या दिवशी नेमकं मी घरी होतो। घरी असल्याने मला समजले गोष्टींनी गेलो होतो, त्याला खूप लागलेलं होतं, त्याचं असं रक्त निघालं होतं, ते रक्त इतकं तो रक्ताने पुरा न्हाला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये 18-19 टाके पडले होते। ती अवस्था फक्त मी स्वतःच्या मुलाची, तर मग इतरांची अवस्था काय झाली असेल, किंवा दुसऱ्या जिचे वडील असतील त्याची अवस्था काय व्हायला पाहिजे का? त्याच्या मुलाला एवढं दगडाने मारले की हाणले मारले, मग तिने काय करायला पाहिजे? तर समोरचा जीव घ्यायला पाहिजे। माझे मिळून आले 50-60 लोक जमले, ते म्हणले आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू, पण अजिबात नाही करायचं। अहो तुम्ही असं काय करता म्हणजे क्षमा, हे जे काय करेन ना तो परमेश्वर करेन, माझा विश्वास आहे परमेश्वर, परमेश्वराला सोडणार नाही, ही मला गॅरंटी। आणि मी हे करणारच नाही, आणि माझ्या जवळून गेले काय केलं तुम्ही लहान मार करू शकत नाही। माझ्या घरातले म्हणजे, बाहेरचे म्हणजे, पाहुणे म्हणजे, सगळी गोष्ट म्हणजे, पण मी काय केलं, त्यांना क्षमा केलं। आणि ज्या माणसामध्ये क्षमा आहे त्या माणसामध्ये 100% ज्या येशूचा, त्या देवाचा ज्याच्यावर अनुग्रह झालाय, जो लीन झालाय, तो नम्र झालाय, त्याच्यात ती जी जगी भडक येऊ शकत नाही। कारण तो क्षमा करणार आहे, त्याच्यामध्ये येणार ती येऊ शकत नाही। आणि ते मला खरोखर माझ्यामध्ये येतच नाही, ते का बाबा याचा लगेच जावं आणि बदला घ्यावा आणि लगेच मारावं असं नाही, कधीच येत नाही। माझं मन असं म्हणत जावं दे, क्षमा करीन परमेश्वर, काय जे करायचं परमेश्वरने ते त्याच्या हातात दिलं, परमेश्वर जे करीन ते करीन। तसंच परंतु प्रभू येशू येशू ख्रिस्ताने आमच्या अशा हट्ट अहंकारी स्वभावाच्या पापासाठी तो वेद समर्पण करताना पहिलाच अर्थ वाणीद्वारा क्षमा हा शब्दाचा अर्थ बदलून टाकला जातो। आम्हाला फार शिल्लक असा वाटतो हा शब्द। तो शब्द किती गंभीर व महत्त्वपूर्ण आहे हे सांगितलंय, व त्या वेदनास्तंभावरून आपल्या आतून छळ करणाऱ्या लोकांसाठी परमेश्वराकडे विनंती करत म्हटलं आहे की हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात त्या समजत नाही। केवढी मोठी प्रीती येशूने इथे प्रकट केलेली आहे।
तुमचं माझं संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं व क्षमाचा धर्म शिकवावा लागला। प्रभू येशूने आपल्या शिष्यास क्षमाची शिकवण दिलेली होती। मग ते 18, 21 ते 25 मध्ये 18, 21 ते 25 तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा। म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे। त्या राजाला आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटेल, आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्यांच्याकडे आणले। त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याने जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी। तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन। तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडिले। तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते। तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक। यावरून तुझ्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करेन। पण त्याचे न ऐकता तो गेला, आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले। तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले, आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले। तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी सर्व देणे तुला सोडिले होते। मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले। म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करेल। मग ते 18, 21 ते 25 मध्ये याचं जे वर्णन वाचायला मिळतं, पेत्राने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना येशू म्हणाला की 7ची 17 वेळेस क्षमा करा, म्हणजे 7 ते 7ची वेळ तितक्यांदी क्षमा करा, म्हणजे मरेपर्यंत क्षमा करा हे सांगितलं। परंतु आम्ही मानव ते करू शकत नाही। त्या स्त्रीप्रमाणे आम्हाला देखील क्षमा करायला लावण्यास आमचं अहंकारी स्वभाव नडतो व आम्ही क्षमा करू शकत नाही। मग ते 18 ते 34 मधील दाखल्यातील गोष्टी गोष्टीप्रमाणे आम्ही कृतज्ञपणे वागतो, कारण देव आम्हाला आमच्या पापाची नेहमी क्षमा करतो, परंतु आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो। म्हणून या दाखल्यात शेवट येशू म्हणतो की जर तुम्ही आपल्या प्रत्येक बंधूंना मनापासून क्षमा केली नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुम्हाविषयी करणार आहे। म्हणून जर आपण प्रभू येशू त्याच्या वेदस्तंभावरील मरण व पुनरुत्थान या गोष्टीवर विश्वास ठेवत असाल, तर हे बापा यांना क्षमा करा। हे प्रभू येशूने विचारलेले आरतीवाणी व आपण गांभीर्याने विचार करूया, कारण तुम्हाला मला स्वर्गात प्रवेश हवा असेल व परमेश्वराची माफी क्षमा मिळवायची असेल, तर आजच आपण जिवंत असता एकमेकाची पातकाची क्षमा करू, स्वर्गात क्षमा मिळवण्यासाठी प्रयत्न करूया। जर आज हे केलं नाही तर पुन्हा कधी क्षमा नाही, कारण येशूने देखील हे आज्ञा वचन वेदस्तंभावर पाळले व त्याचा छळ करणाऱ्यांना क्षमा केली। मग आपण आपल्या जीवनातील शे व्यक्तीला मी माफ करण्यास तयार आहे का? आज आपण विचार करूया। तर नित्यमान असा कुणीच नाही, ज्या आपण ना आपला शेजारी दुश्मन असू
किंवा एकदम कंट्रोल शेजारी आजूबाजू किंवा आपल्या मंडळीमध्ये का असा ना, मी या संग बोलणारच नाही, मी या संग हेच करणार नाही. पण प्रियांनो, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर आहे ना क्षमा जर नाही केली एकमेकाला, तर तुम्ही चर्चमध्ये येतात, बायबल वाचतात आणि देवाच्या आज्ञा जरी पाळल्या, पण तुम्ही जर क्षमा जर नाही केली ना, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये जर तुम्हाला धडपड करायची असेल त्याच्यात मिळवण्याची, तर तुम्हाला क्षमा हा शब्द हा इतका सामर्थ्यशाली शब्द आहे, तो शब्दाचं तुम्हाला काय करावं लागेल, पालन करावं लागेल. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. देवाने क्रूसावर असताना उच्चारलेले 7 शब्द, त्याच्या पहिला शब्द आपण पाहिला क्षमा. दुसरा शब्द देवाने उच्चारला, तू आज माझ बरोबर सुख लोकात असशील. देव जेव्हा असं बोलला, देवाने ही वाणी दिली आपल्याला, नाही का, तू आज माझ बरोबर सुख लोकात असशील. त्याआधी त्या चोराने काय केलं ते आपण पाहू. यरुशलेम नगरीच्या बाहेर जो बंडखोर व लुटारू अशा लोकांसाठी वाजण्याचे जे ठिकाण होते, तिथं
ज्या लोकांना क्रूरपणे वधस्तंभावर टांगून मारले जात असत अशा लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची गणना करण्यात आली. तिथे 2 लुटारूच्या मध्ये येशूला देखील वधस्तंभावर टांगलेले. तिथे जे 3 वधस्तंभ होते ते म्हणजे बंडखोराचा वधस्तंभ, तारकाचा वधस्तंभ व पश्चातापाचा वधस्तंभ असे 3 वधस्तंभ होते. अशा या 3 वधस्तंभावर टांगलेला व्यक्तीपैकी मध्ये येशू ख्रिस्त आहे. आणि इथे एक चोराबरोबर झालेले संभाषण ऐकायला मिळते. येरुशलेम नगरीतील लोकांचे लक्ष त्या वधस्तंभाकडे लागले होते. त्यात शास्त्री, पुरुषी, सदुकी लोक होते. त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद होता. अखेर येशूला ठार मारण्याची शिक्षा दिलेली पाहून त्यांना मोठा आनंद दिसत होता. तर वधस्तंभाच्या पायथ्याशी येशूची आई, नातलग, काही शिष्य शोक करत उभे होते. 2 चोरांच्या मध्ये टांगलेला येशू अतिशय शांतपणे सर्व दुःख सहन करत असताना या दुःखातही त्याने आपला छळ करणाऱ्यांना, सर्व लोकांसाठी परमेश्वराजवळ क्षमेची याचना केलेली दिसून येते. आणि ही क्षमेची वाणी ऐकून त्याच्या बाजूला असलेल्या 2 चोरांपैकी एका चोराच्या हृदयात कालवा सुरू झाली. तो विचार करू लागला. काही तासामध्ये येशू बरोबर जे घडले ते त्यांनी पाहिले. लोकांनी त्याचे केलेली हाल, चिठ्ठ्या टाकून वस्त्रे वाटून घेतलेले पाहिले. शिवाय येशूला वधस्तंभावर खेळा अशी लोकांची वरडही ऐकली. लोकांचा उपवास, निंदा हे सर्व काही सहन करत येशूकडे पाहिले तर तो तर शांतपणे सर्व सहन करत होता. या सर्व गोष्टीचे त्याला खूप नवल वाटले. हळूहळू तो चोर येशूकडे आकर्षला गेला. त्याची प्रेमळ नजर पाहून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला आपल्या तरुणपणातले लूटमारीची आठवण झाली. त्याला आठवले त्या काळात वाटेत लूटमार करताना एक माता पिता आपल्या तहान्या बाळाला घेऊन खडताळ प्रवास करताना त्याच्याजवळ माल चोरण्यास प्रयत्न करताना त्याची नजर त्या मातीच्या कुशीत बसलेल्या बालकाकडे गेली. तेव्हा त्या बाळाने प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहिले. ती नजर त्याला स्पर्शून गेली व त्याने तिच्याकडे माल चोरला नाही, परंतु वेगळीच अनुभूती त्याला आली होती. पुढे सतत ती नजर त्याला आठवत होती. पण मित्राच्या संगतीने चोरी करत राहिला. आयुष्यात खूप चोऱ्या माऱ्या केल्या. शेवटी मरणदंडाची शिक्षा मिळाली. मधल्या काळात जिथे जात तिथे त्यांनी येशू भोवती असलेली गर्दी पाहिली. लोक बरे होतात हे चमत्कार देखील त्यांनी पाहिले, परंतु येशू कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी त्याला वधस्तंभावर टांगलेल्या अवस्थेत त्याच्या सोबती असलेला दुसरा चोर येशूची निंदा करत होता व म्हणत होता की तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा बचाव कर व आमचाही बचाव कर. हे ऐकून त्या चोराला खूप राग आलेला आहे आणि म्हणत आहे की तुलाही तोच दंड असताना तू देवाला भीत का नाहीस? आपण तर आपल्या चुकीची कर्माची शिक्षा भोगत आहोत, परंतु याने अयोग्य केले नसता देखील शिक्षा भोगत आहे. असे भाषण दोघांमध्ये झाले आणि त्यांनी येशूकडे पाहिले तेव्हा प्रेमळ नजर पुन्हा एकदा त्याच्या काळजाला स्पर्शून गेली आणि जे काही सर्व आठवले त्याचा उलगडा झाला. आता त्याला समजले की जो मसीहा तारणारा या जगात येणार तो दुसरा कुणी नसून माझ्या सोबतीचा टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. खूप पश्चाताप झाला. त्याला त्याची लाज वाटू लागली आणि मग मोठ्या कष्टाने त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. हे येशू, तू आपल्या राज अधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. कारण आता त्याला पूर्ण खात्री पटली होती की येशू हाच देवाचा पुत्र, वैभवशाली राजा आहे. म्हणून तो खात्रीपूर्वक म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज अधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. त्या चोराच्या वाक्य ऐकून येशूने त्याच्याकडे त्याच प्रेमळ नजरेने पाहिले आणि तितक्याच तत्परतेने उत्तर दिले, मी तुला खच्चीत सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. आणि हे शब्द ऐकून तो चोर
आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, इतक्या समुदायामधून फक्त मलाच येशू म्हणत आहे की तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. त्याला विश्वास बसला नाही, कारण आपण पापी असताना त्याची शिक्षा मिळायला हवी होती. परंतु मी किती भाग्यवान आहे की मला आज येशू, जो राजांचा राजा, त्याच्या सोबत मरण मिळत आहे आणि मरणानंतरही ताबडतोब सुखलोकाचे वैभव देखील प्राप्त होणार आहे. या विचारांनी चोर धन्य झाला व आपले दुःख विसरला आणि त्याची क्षमा त्याला स्वर्गीय राज्याचे महाअभिवचन मिळाले. येशू बरोबर सुखलोकात गेला व त्याचे तारण झाले. म्हणजे त्या चोराने किती थोड्या क्षणामध्ये देवाला ओळखलं की हा वैभवशाली राजा, हा तारणारा आहे, असा विश्वास त्याने त्या याच्यामध्ये ठेवला आणि देवाला पश्चातापी अंतकरणाने त्याने देवाकडे क्षमा मागितली आणि त्याचं तारण झालं. आणि दुसरा चोर आपल्याला पाहायला भेटतो, जो येशू बरोबर 3 वर्ष राहिला. देवाचा शिष्य यहुदा येशू बरोबर 3 वर्ष राहून देखील त्यांनी येशूला ओळखलं नाही. त्यांनी येशू बरोबर त्यांनी चमत्कार पाहिले, त्यांनी सर्व काही पाहिलं, तरीही त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि देवाला धरून दिलं. देवाला धरून दिल्याच्या नंतर त्याला कळलं की अरे आपण एक निर्दोष व्यक्तीला धरून दिलंय. त्यांनी पश्चाताप न करता स्वतःला संपवलं. त्यांनी गळफास घेतला आणि मरण पावला. पण त्याने जर क्षमा मागितली असती तर ह्या चोरासारखे त्याला पण क्षमा भेटली असती, तोही सुखलोकात गेला असता तोही. पण नाही, त्याने क्षमा नाही मागितली, त्यांनी स्वतःला संपून घेतलं. आणि आज आपल्याला देखील प्रभू येशू सुखलोकात येण्याचं आमंत्रण देत आहे. म्हणून आपण देखील त्या चोराप्रमाणे लीन दीन नम्र होऊन जी विनंती चोराने येशूकडे केली, तीच विनंती आज आपण पश्चाताप अंतकरणी देवाकडे करू. तर आज आपण तयार आहात का? आजही येशू आपली वाट पाहत आहे. वेळ थोडा राहिला आहे, पश्चाताप करा, ह्या वाणीकडे लक्ष द्या. ही वाणी अतिशय अद्भुत वाणी आहे. येशूने उच्चारलेल्या या कळवळ्याच्या वाणीकडे आज आपण लक्ष देऊ आणि चोराप्रमाणे आपले तारण साधण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 तुम्हाला श्रीवंत परमेश्वर पित्या. धन्यवाद तुम्हाला गौरवी राजा. ओ आम्ही तुझ्या आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद आणि धन्यवाद ह्या वेळेसाठी माझ्या परमेश्वर पित्या. ही वेळ तू आम्हाला दिलीस माझ्या परमेश्वर पित्या, तुझ्या चरणी येण्यासाठी माझ्या परमेश्वर पित्या. आम्ही तुझ्या आभार आणि आभार मानतो माझ्या गौरवी राजा. ओ परमेश्वर पित्या, वधस्तंभावर असताना माझ्या राजा तू उच्चारलेले 7 शब्द माझ्या परमेश्वर पित्या, ओ त्या शब्दाद्वारे तू आम्हाला शिकवलं माझ्या परमेश्वर पित्या. ओ ती शिकवण आम्ही धारण करतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ परमेश्वर पित्या, आम्ही क्षमेचं अंतकरण आज धारण करतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ आम्ही तुझ्या आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ री बाबा सिखा रबा परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद परमेश्वर पित्या. ओ परमेश्वर पित्या, आजपासून परमेश्वर पित्या ओ आमचं तारण आम्ही साधतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ आम्ही विनंती करतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ सदैव राजा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार राहू माझ्या परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद धन्यवाद परमेश्वर पित्या. तू आम्हाला शिकवते माझ्या राजा, तू आमचा मार्गदर्शक आहे, आमचा शिक्षक तू माझ्या परमेश्वर पित्या. आम्ही तुझ्या आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ री बाबा शांदारावा सिखारावा री बाबा बाबा. धन्यवाद आणि धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. ओ री बाबा रिखांदारावा री बाबा 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 बाबा. धन्यवाद आणि धन्यवाद राजा. आम्ही पश्चाताप अंतकरणाने आज तुझ्याकडे येते माझ्या राजा. आम्ही तुझ्याकडे वळते माझ्या परमेश्वर पित्या. ओ आमचं प्रत्येक पाप विसरून माझ्या परमेश्वर पित्या ओ आम्ही तुझ्याकडे वळते माझ्या परमेश्वर पित्या. ओ तुझ्या वधस्तंभाकडे आम्ही आमचं लक्ष लावते माझ्या परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद आणि धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. ओ परमेश्वर पित्या, ह्या जगातून आम्हाला तू निवडलंय माझ्या परमेश्वर पित्या. ओ तू निवडला म्हणून आज आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी माझ्या परमेश्वर
परमेश्वर पित्या. ओ आम्ही तुझ्या आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. तू महान आहे माझ्या परमेश्वर पित्या. ओ ते महान कार्य तू आमच्या जीवनात केलीस माझ्या परमेश्वर पित्या. त्या महान कार्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ राजा आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्या चरणी आलोय माझे परमेश्वर पित्या. ओ री बाबा शांताराबा सिखांताराबा परमेश्वर पित्या. ओ आज आम्ही आमच्या प्रत्येक पापाची प्रत्येक अपराधाची आज आम्ही क्षमा मागतो माझ्या परमेश्वर पित्या. आणि तू आम्हाला परमेश्वर पित्या तू आम्हाला क्षमा करते माझ्या राजा. तू परमेश्वर पित्या आम्हाला ते सुख लोकात येण्याचं आमंत्रण देते माझ्या परमेश्वर पित्या. ते आमंत्रण आम्ही स्वीकारतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ री बाबा री खांताराबा शांताराबा री बाबा बाबा बाबा. ओ तुझं धैर्य आमच्यामध्ये परमेश्वर पित्या. तुझी शांती आमच्यामध्ये माझ्या परमेश्वर पित्या. ओ आम्ही तुझा आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद परमेश्वर पित्या. तू आमचे सर्व अपराध परमेश्वर पित्या ते वधस्तंभावर नेले माझ्या परमेश्वर पित्या. ओ तुझे आभार आणि आभार मानतो परमेश्वर पित्या. ओ री बाबा सिखांताराबा शांताराबा री बाबा बाबा बाबा. ओ तुझ्या अनमोल रक्ताने तू आम्हाला विकत घेतलंय परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद त्या रक्ताबद्दल परमेश्वर पित्या. ओ धन्यवाद त्या रक्ताबद्दल माझ्या परमेश्वर पित्या. धन्यवाद आणि धन्यवाद देते परमेश्वर पित्या. ओ परमेश्वर पित्या इथला बसला प्रत्येक व्यक्ती परमेश्वर पित्या तुझ्या रक्तामध्ये अग्नीमध्ये आम्ही कव्हर अप करतो माझ्या परमेश्वर पित्या. ओ ही प्रार्थना नासर प्रभू येशूच्या नावात करतो राजा. म्हणून ताई परमेश्वर पित्या आमेन. देवाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या शब्दाची वाणी आहे आणि पहिला शब्द शेमेचा झाला. दुसरा मी नाही का तुलाच आज मी सुख लोकात नाही का तो झाला. आणि तिसऱ्या शब्दाची वाणी आहे का जबाबदारी. परमेश्वराने आपल्याला म्हणजे परमेश्वर आणि त्याच्या आईची जबाबदारी एक मुलाचं आणि एक नातं नाही का आईचं नातं आपल्याला या वचनात दाखवते. तर यव्हान 19, 26, 27 मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतली. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे. याच्यात नातं आई म्हणजे मुलाचं आईचं दाखवलं. आणि त्याचा शिष्य येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला तेव्हा येशूला भरपूर त्रास झाला, संकट आले. आणि त्या टायमाला त्याच्या आई मरिया आणि त्याचा शिष्य त्याचा अतिप्रिय शिष्य होता त्याचा शिष्य त्याच्या पायाशी बसले होते बिलगुल. आणि तो म्हणजे ते रडत होते. आणि येशूने तेव्हा त्यांच्याकडून नेहून बघितलं. आणि येशू म्हणत होता त्यांना म्हणजे येशूने त्याला म्हटले का नाही का येशू त्याला म्हणतो ही तुझी आई म्हणजे हे तुझा आईला म्हणतो हे तुझा पुत्र. आणि शिष्याला म्हणतो ही तुझी आई. म्हणजे त्याला कितका कणवा होता का त्याच्या म्हणजे त्याला माहीत होतं हे सगळं घडणार आहे. आणि शेवटच्या घटकेला सुद्धा त्याच्या आईविषयी त्याला कणवा आला का त्याला त्याच्या आईची काळजी होती. आणि तो आईच्या काळजीविषयी त्याच्या मनात भीती होती. म्हणजे आईची काळजी कोण घेईल. त्याचा शिष्य यव्हान त्याचा यव्हान हा शिष्य होता. आणि त्याची काळजी कोण घेईल याची सुद्धा त्याला म्हणजे त्याला माहीत होतं यव्हान हाच माझा शिष्य आहे ह्योच माझ्या आईची काळजी घेणार आहे. तर म्हणजे आपण म्हणजे या वचनात असं सांगतं का परमेश्वराला आपल्या सर्वांची काळजी पण येशूला सुद्धा त्याच्या आईची काळजी होती. आणि पुढं बघतो प्रभू येशूने पूर्ण मानव जातीची त्याच्या पापेसाठी आपला प्राण वधस्तंभ अर्पण केला. ही घटनेला 2024 वर्ष पूर्ण झाली तरी आज जगात घटनेचा परिणाम दिसून येत आहे. परंतु फार थोडे लोक आज प्रभू येशूचा जीवन समर्पण करतात व जीवन जगतात. खरोखर आज थोडे लोक आहे का ते येशू ख्रिस्तावर आपले जीवन समर्पण करतात. का आज आपण धन्य आहे का आज आपण आपलं जीवन समर्पित केलेलं आहे येशूला. आणि आपण आज संदेश नाही का आपण आज 7 शब्द घेते. आज आपण 7 शब्दाची वाणी ऐकते. त्याच्यामुळे देवाला धन्यवाद. आपण आपल्या जीवनात दररोज नवीन आपलं जीवन दररोज नवीन समर्पण केलं पाहिजे. आपल्या जीवनात
काल आज युगानुयुग परमेश्वर एक सारखाच आहे. आपण कोणत्याही गोष्टी आपल्या मनात ठेवल्या नाही पाहिजे. आपण आपल्या मात्या पित्याची काळजी घेतली पाहिजे नाही का. कोणचे बी आपण वृद्ध म्हणजे आपण क्षणक्षणी आपण आपल्या माते पित्याच्या नाही का कोणची बी इच्छा पुरी केली पाहिजे. त्यांना वाईट गोष्टी बोललं नाही पाहिजे. आपण क्षणिक लगेच बोलून जातो, नाही नाही आपल्याला त्रास झाला का आपण त्यांना हे करतो. तर देवाने इतका त्रास सहन केला. देवाने काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यात घातण्यात आला. देवा त्याच्या हातापायात खेळ ठोकण्यात आले. देव त्या रुसार होता तेव्हा सुद्धा देवाने त्याच्या आईची काळजी घेतली. तर आज आपण आपल्या आईबापाची काळजी घेऊ शकत नाही का. ते इतकं सहन करतो. आपण आपल्याला थोडा त्रास झाला तरी आपण लगेच बोलतो हा तुझ्यामुळं असं झालं. पण नाही, परमेश्वराने इतकं त्याच्या रक्त म्हणजे त्याने त्याचं इतकं पवित्र रक्त अनमोल रक्त या भूमीवर सांडलं. तर ते आपण ते सुद्धा म्हणजे ते किती मौल्यवान आहे. आपण आपल्या माते पितेची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण सर्व गोष्टी सोडून फक्त त्याच गोष्टीकडे राहिलं पाहिजे. आज पुन्हा एकदा येशूची तिसरी वाणी वधस्तंभावर उच्चारली गेली. त्या वाणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरोखर आपल्याला त्या वाणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त प्रथम वधस्तंभावर आजूबाजूला असलेले छळणारे पूर्ण मानव जातीची क्षमाची वाणी उच्चारली गेली. त्या वाणीकडे उच्चारली. ती वाणी परमेश्वराने खरोखर तिसरा शब्द ही वाणी परमेश्वराने उच्चारली. हे क्षमा प्रीती. आपल्यात प्रीती नसली तर आपण क्षमा करू शकत नाही. आपल्यात प्रीती पाहिजे. प्रीती असली तर आपण सगळ्या गोष्टी क्षमा करू शकतो. आपल्या सर्व म्हणजे आपण आपल्यात एवढा अहंकार मीपणा नसला पाहिजे. आपण सर्व गोष्टी सोडून आपण फक्त आपल्या देवालाच पुढे ठेवलं पाहिजे देवाच्या इच्छेप्रमाणे. खरोखर मरिया ही देवाची आई तिने सुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणेच येशू ख्रिस्ताला 9 महिने 9 दिवस तिच्या पोटात वाढवलं. कारण ती देवाची इच्छा होती. तर देवाने सांगितलं होतं तिला. देवाने येशू होण्याच्या आधीच तिची भविष्यवाणी केली होती का हे जगासाठी म्हणून देवाची इच्छेप्रमाणे आपण जगलं पाहिजे. सर्व गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे केल्या पाहिजे. फार असे गोष्टी का ते मला बोलता येत नाहीये. पण परमेश्वराने नाही का लय अशा त्यांच्या इच्छेप्रमाणे केल्या. मरियाला इतकं दुःख होत होतं त्या टायमाला का आपण साधा आपल्याला काटा टोचला तरी आपण इतकं हायर करतो. तर त्या टायमाला इतका उन्हाचा पहाड असेल त्या टायमाला इतकं काय स्थिती असेल मी सांगू शकत नाही. पण देवाने इतकं महत्त्वाचं म्हणजे देवाने आज आपण इथं बसलो ही देवाची एवढी कृपा आहे आपल्यावर का आपण हे शब्द आईविषयी शब्द ऐकते. आई आणि मुलाचं नातं एक शिष्याचं प्रेम आपण बघते. येशू एक आवडता यवन हा शिष्य होता. त्याच्यासोबत दुसरे बी म्हणजे दुसरे पण त्याचे भाऊ होते मावशी होती. पण ते यवनाला त्याने पूर्ण त्याच्या आईची जबाबदारी दिली. यवनाने सुद्धा तिला तिच्या घरी नेलं. कारण का यवना म्हणजे येशूला माहीत होतं का इथून पुढं यवन माझ्यासोबत आहे. कारण ते माझ्या आईला सांभाळणार आहे. त्याच्यामुळं त्याने ती जबाबदारी त्याला दिली. कारण येशू सर्व मानवाने म्हणून किती प्रेम त्याने आपल्या आई व शिष्यास म्हणून दाखवले. ते आपण बघू लूक 22, 33, 35. आणखी त्याने त्यांना म्हटले मी तुम्हाला 22, 35. आणखी त्याने त्यांना म्हटले मी तुम्हाला पिशवी झोळी व काहीतरी 2, 33, 35. तो त्याला म्हणाला प्रभूजी मी
मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस. हे 3 वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा हरवणार नाही. तो मोठे दुःख अंतःकरणात येशूकडे पाहत होता. त्यात जणू हृदयाप्रमाणे पुढे माता योसेफाचा मुलगा होता. ते पाहून येशूने दोष करत होता. येशूने दाखवलेल्या आपल्या भावना स्वभाव म्हणत होता. त्याने आता आपली आईची जबाबदारी कोणावर सोपेल हा प्रश्न पडला होता. परंतु त्यात सगळ्यांचे लक्ष शिष्याकडे गेले. शिष्य येशूला खूप प्रेम करत होते. येशू शिष्यावर खूप प्रेम करत होता. येशू त्याच्या उराशी सदा टेक असलेला असा शिष्य. त्याचे नाव यवहान होते. तो आवडता एक शिष्य होता. याशिवाय त्याची मावशी त्याचा भाऊ होता. आणि अशा प्रेमा शिष्याकडे त्याने आपले नजर ओळत होता. तो म्हटला, पहा ही तुझी आई. आणि त्या ठिकाणी त्याने पुढे सर्व आयुष्याची जबाबदारी यवहानाकडे सोपवून आपल्या जगाच्या कार्यास पूर्ण केली. म्हणजे त्याने येशूला वधस्तंभावर जायचं होतं आणि ह्या जगाचं तारण बी करायचं होतं. म्हणजे देवाला माहीत होतं हे तारण म्हणजे त्याला त्रास होणार आहे, पीडा होणार आहे, हे सर्व काही त्याला माहीत होतं. पण तरी त्यांनी मरणावर त्याला पुनर्स्थान आणि मरण हे यवहानाने त्याला सर्व गोष्टी त्यांनी शिकून म्हणजे शिष्याला सांगितलं पण होतं. शिष्याला म्हणजे तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करत राहा. कारण यवहानाने त्या शिष्याला तेव्हा ते सांगत होता. तेव्हा ते म्हणजे त्या गोष्टी त्यांना सांगत होता की नाही का, आपण आज्ञेचं पालन करा. मग दिवस जवळ येते, तसेच दिवस जवळ येत होते. तसं त्याचं सगळ्या गोष्टी हे होत्या. त्या थोडी घटक राहिली होती का ते त्याच्या आईची काळजी त्यांनी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आणि ते येशूची आई हिची सुकृती त्याने त्याच्या आवडत्या शिष्य म्हणजे यवहानाकडे दिली. आज आपण येशूच्या वाणीकडे, त्यास केलेल्या महान कार्याकडे लक्ष देऊ प्रयत्न करू. आपण आपल्या माता व पित्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मागे विश्वास, प्रेम लोका जबाबदारी सोपवण्याची काळजी घ्या. ज्याप्रमाणे येशू वधस्तंभी दुःख सहन करतो व देवाने दिलेल्या 5व्या आज्ञा पाळतो, मातेचा सन्मान केला, त्याचप्रमाणे आपण आपल्या मातेचाही सन्मान केला पाहिजे. खरोखर आपण आपल्या माते पितेचा सन्मान केला पाहिजे. परमेश्वराने सर्व गोष्टीचा सन्मान केला आणि परमेश्वराने आपल्याला आई हा महत्त्वाचा शब्द देवाने दिला. आणि आई आणि बाई हा शब्द आदर आणि सन्मान हा देवाने आईला दिला होता. आणि तो सन्मान आज आपण आपल्या सर्वांना दिला पाहिजे. आज आपण पण नाही का आया आहे, आपण पण आपल्याला पण वाटतं आपल्या लेकरांनी नाही का काही करावं, त्यांनी कोणती गोष्ट नाही केली तर आपण नाही का त्याच्यावर राखतो. तर आज आपण सर्व गोष्टी सोडून देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. देवाची इच्छा काय ती आपण जाणून घेतली पाहिजे. आपल्यातल्या अहंकारा, मीनपणा आणि जे आज क्रोध आहे, म्हणजे आज काही लोक म्हणजे समय असा क्रोधित झालेला आहे. समय म्हणजे लोक आज नाही का भटकलेले आहे, लोक स्थिर होईना. कारण कितीतरी लोकांचा छळ झाला, कितीतरी, पण परमेश्वराने आपल्याला स्थिर केलं म्हणून धन्यवाद देते. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देते माझ्या जीवनात प्रभू. धन्यवाद प्रभू. खरोखर तू महान आहे माझ्या जीवनात परमेश्वर. खरोखर प्रभू तुम्हाला उभं केलं बाप्पा. धन्यवाद देते प्रभू. खरोखर मी नाही परमेश्वर पिता तू माझ्या सोबत होता प्रभू. खरोखर मला शक्ती सामर्थ्य तू पुरवलं प्रभू. तुझं नाव धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू परमेश्वर पिता. तुझी महान उपस्थित प्रभू परमेश्वर पिता तू खरोखर दाखवतो प्रभू परमेश्वर पिता. धन्यवाद देते प्रभू परमेश्वर पिता. होत
माझे असते, शब्द तुझे माझे जीवन प्रभू. खरोखर प्रभू आम्हाला तुझ्या मार्गात घेऊन चल प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू आम्हाला बुद्धी नाही प्रभू परमेश्वर तुझ्या. तू सर्व काही तू देणारा प्रभू परमेश्वर तुझ्या. तुझ्या प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू परमेश्वर हे शब्द होत असताना प्रभू परमेश्वर तुझ्या सगळ्यांच्या सोबत तू राहा माझे जीवन प्रभू. आणि ते शब्द प्रभू परमेश्वर सर्वांच्या अंतकरणात रुजून दे माझ्या जीवन बापा. खरोखर ते परमेश्वर तुझ्या आम्ही फक्त क्षमेची आणि तुझ्या कृपेची यातना करतो प्रभू परमेश्वर तुझ्या. आमच्या अंतकरण प्रभू परमेश्वर तू पारक माझ्या राजा. ओ धन्यवाद देते प्रभू परमेश्वर तुझ्या. सर्व काही तुला आहे माझे जीवन बापा. आदर महिमा गौरव तुला देते माझे जीवन प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू आमचा आजचं चर्च तू आशीर्वादित केले बापा. धन्यवाद देते प्रभू. खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या तू आम्हाला निवडले माझे जीवन प्रभू. खरोखर तू आमचं धारण केले माझे जीवन बापा. खरोखर प्रभू तू एका स्वराचं तारण करू शकतो तर तू आमचं तारण का करू शकत नाही प्रभू परमेश्वर तुझ्या. आमचं जीवन तुला समर्पित आहे माझ्या राजा. ओ धन्यवाद देते प्रभू परमेश्वर तुझ्या. हर गोष्टीसाठी प्रभू तुला धन्यवाद धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद येशू. खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या तू सामर्थ्यशाली परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या मला उभं राहण्याची शक्ती सामर्थ्य दिले बापा. धन्यवाद देते प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर तुला माहिती प्रभू परमेश्वर तुझ्या. तू खरोखर प्रभू परमेश्वर आमचं जीवन तू निवडले माझे जीवन प्रभू. आमच्या जीवनात तू ये प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर तुझ्या आनंद शांती प्रीती प्रभू परमेश्वर तुझ्या सर्वांना असू दे प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू हे चर्च प्रभू तू आशीर्वादित केलं प्रभू परमेश्वर तुझ्या. हे सर्व बसणारे प्रभू परमेश्वर ते वचन ऐकणारे प्रभू परमेश्वर तुझ्या. सर्वांचे खान प्रभू परमेश्वर तू उघड माझे राजा. आणि खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या हे 7 शब्द होणारे प्रभू परमेश्वर ते आशीर्वादित केले बापा. मी डिक्लेअर करते माझ्या राजा. ओ धन्यवाद देते प्रभू परमेश्वर तुझ्या. माझ्याकडून काही चुका झाल्या असेल प्रभू त्यांनी कोण क्षमा कर प्रभू परमेश्वर तुझ्या. खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या तू खरोखर प्रभू परमेश्वर तू क्रूसवर आहे माझ्या राजा. खरोखर आम्ही तुझ्या आमच्या डोळ्यासमोर तुला घेते माझे जीवन प्रभू. खरोखर आम्ही फक्त आणि फक्त आमच्या पापेची प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वर आम्हाला क्षमा कर प्रभू परमेश्वर तुझ्या. आम्ही इतरांना क्षमा करा बापा असं करून घे माझ्या राजा. धन्यवाद देते प्रभू. आज आम्ही आमचं लक्ष प्रभू तुझ्याकडे लावते प्रभू परमेश्वर तुझ्या. धन्यवाद देते प्रभू. येशूच्याच नावात प्रार्थना केली तुझ्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं की यांनो आतापर्यंत नाही का दिवसभर देवाचे हाल होते, अनेक त्रासामधून जाते, अनेक क्लेशामधून जाते. त्याने अनेक आपले सगळे व्याधी आपले क्लेश त्यांनी स्वतःवर घेतलेले आहेत. आणि आपण यापूर्वी पाहिलं 3 शब्दांद्वारे की त्यांनी 3 लोकांची काळजी घेतलेली. एक पहिलं म्हणजे त्यांनी संपूर्ण सृष्टीसाठी संपूर्ण जगासाठी त्यांनी क्षमेची याचना केलेली आहे. आणि दुसरा शब्द जर पाहिला तर त्यांनी तारणाची याचना केलेली. तिथं त्या ठिकाणी शेवटी त्यांनी त्याच्याबरोबर जो शिष्य होता यहूदा त्यांनी येशूला ओळखलं नाही. त्यांनी नाही का तारण साधून घेतलं नाही. पण शेवटी त्या चोराने शेवटच्या क्षणाला काय ना पण त्यांनी ते तारण साधून घेतलेलं. त्यांनी त्यावेळेस शेवटच्या क्षणाला त्यांनी येशूला ओळखले आणि त्यांनी त्याचं तारण साधून घेतलं. आणि तो त्याच वेळेस ते येशूला म्हणतो की प्रभूजी जेव्हा तुम्ही राज्याधिकाराने येता तेव्हा तुम्ही माझी आठवण करा. पण देवाने त्याला तो म्हणला नाही का आम्ही जेव्हा येईल तेव्हा तुझी आठवण करेल. त्यांनी लगेच त्याला त्या क्षणी लगेच एक अभिवचन दिलं का खरोखर तो आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. आणि तिसरी त्यांनी काळजी घेतलेली त्याच्या आईची नाही का आईचं त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे. आणि आपल्याला आता पाहायचं आहे 4था शब्द. 4थ्या याच्यामध्ये आता त्यांनी 3 शब्दाद्वारे नाही का 3 प्रकारच्या लोकांची काळजी घेतलेली. पण आता 4था शब्द आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलाय. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की त्याला पित्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही थोड्या क्षणापुरतं अंतर आलेलं आहे. थोड्या क्षणापुरतं त्यांच्यामध्ये दुरावा आलेला आहे. पण तो दुरावा त्याला तो सहन होत नाहीये. कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की त्यांनी संपूर्ण सृष्टीचं पाप घेतलेलं आहे, त्याला धिक्कारलेलं आहे, त्याला पूर्ण असं एकटं टाकलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय की आता 9वा तास आहे आणि त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी अंधकार झालेला आहे. कारण अंधकार असं झालाय की त्याला पाप असं गणण्यात गेलंय, त्याला आपल्यामुळं पाप असं गणण्यात गेलंय. आणि पिता पवित्र आहे, देव हा पवित्र आहे, आत्मा पवित्र आहे. आणि त्याला थोड्या काळापुरतं नाही का आपण जेव्हा त्याने आपलं पाप स्वतः घेतलं आणि त्याला थोड्या काळापुरतं त्याला आपल्यापासून पिता त्याच्यापासून थोड्या काळापुरता दूर गेला, थोड्या क्षणापुरता दूर गेलेला आहे. आणि इथं आपल्याला बघायला मिळत आहे की एक असं गुढ आणि गहन अशी वाणी उच्चारलेली आहे.
त्याला एकटं पण सहन होत नाहीये आणि तो पित्यापासून थोडा काळापुरता एकटा गेलाय आणि म्हणून तो म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलाय. पण इथं देवाने त्याचा त्याग केलेला नाहीये, देवाने त्याला एकटं सोडलेलं नाही काही क्षणापुरतं. आणि इथं आपल्याला बघायला मिळत आहे तो हिब्रू भाषेमध्ये म्हणतो की एलोई आपण वाचूया वचन मत्ते 27:46 मध्ये. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरवी मारून म्हणाला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. इथं देवाचं पण इथं कित्येक लोकांना वाटत आहे की हा एलियाला बोलवते, एलियाला हाक मारते, एलियाला तो त्याच्या मदतीसाठी बोलवते. पण हा एलियाला बोलवत नाही. त्यांनी देवाकडे याचना केलेली आहे, देवापासून काही क्षणापुरता दूर झालं, त्याला ते सहन होत नाही. आणि त्यांनी कित्येक लोकांचं नाही का त्याच्या वाणीमध्ये एक असं हे कळवळा आहे, एक नाही का असं आपण नाही का एखादं लेकरू जर असं लेकराला जर एखाद्या आईबापाने असं थोडं हे केलं, हाणलं मारलं, एखाद्या लेकराचं लय आईबापा प्रेम असलं त्याला त्या आईबापापासून दूर जावत नाही का. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ती भावना बघायला मिळते की त्याला तिच्यापासून वेगळं होण्याची इच्छा नाहीये नाही का, ते सहन होत नाहीये. आणि तो एकदम असं चिन्ह अंतकरण म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलाय. आणि मोठ्या कष्टाने तो त्याला हाक मारत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की खरोखर पित्याने त्याचा त्याग केला होता का, नाही केलेला. पित्याने त्या ठिकाणी त्याचा त्याग नाही केला. आपल्याला बघायला मिळत आहे हा शास्त्रलेख सुद्धा आहे. काही वर्षापूर्वी दावीद राजाद्वारे देव बोललेला आहे. आपल्याला बघायला मिळत आहे स्तोत्रसंहिता 22:1 मध्ये त्या ठिकाणी सुद्धा दावीद राजा म्हणतोय की माझ्या देवा तू माझा त्याग का केलाय. आणि ती शास्त्रलेख आहे, तो शास्त्रलेख या ठिकाणी तो पूर्ण व्हायचा होता. आणि ह्या वाणीद्वारे त्या ठिकाणी हा शास्त्रलेख वधस्तंभावर गेले असताना हा शास्त्रलेख पूर्ण झालाय. आणि हा प्याला असा आहे की तो मानवाच्या दुष्कर्मांनी भरलेला हा कडू प्याला येशूने प्यावा. त्याप्रमाणे येशूने साऱ्या मानवाचा पापाचा भार स्वतःवर घेतला. आणि त्याचा दुष्परिणाम या वाणीतून दिसून येतो. कारण या पापामुळे येशू पूर्ण पापमय झाला आणि त्या क्षणभर सूर्याने तोंड झाकून घेतले, स्वर्गीय पित्याने देखील त्याच्यापासून तोंड फिरवले. तेव्हा येशूला वाटले की ज्या पित्याच्या इच्छेप्रमाणे स्वर्गीय वैभव सोडून मी मानव रूप धारण केले व त्याच्या सर्व आज्ञांचे पालन केले, त्याच पित्याने माझा त्याग केला. हा प्रश्न येशूला पडला आणि पित्यापासून एक क्षण देखील अलग्न राहणाऱ्या येशूला ही गोष्ट सहन झाली नाही. कारण आता त्याला एकटेपणा सहन होत नव्हता. आणि आपल्याला बघायला मिळतंय की या ठिकाणी येशू आता एकटाय नाही का. पण काय एकटाय, कारण आपलं पाप त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आपलं पाप त्याने स्वतःवर घेतलंय. सगळा कडूपणा त्याने स्वतःवर घेतला. कडूपणा तो प्यालेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या कडूपणाद्वारे ह्या पापाद्वारे नाही का त्याने आपला पाप घेतला आणि तो अंधकार त्या ठिकाणी निघून जाते. आणि देवाने आपल्याला तो त्या शरीराने त्यांनी ते स्वतःवर घेतलेलं आहे. पण आत्म्यामध्ये आपण त्या ठिकाणी नवीन जाते. त्यांनी त्याद्वारे आपल्याला एक नवीन सामर्थ्य आणि नवीन अभिषेक दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जरी देवाचं वचन सांगतं की जेव्हा तुम्ही शरीरामध्ये अशक्त तेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये सशक्त आहे. आणि खरोखर जरी आपल्याला येशू आत्म्यामध्ये अशक्त बघायला मिळतोय पण तो आत्म्यामध्ये सशक्त आहे. आणि त्याचद्वारे आपलं आपण जर देवाच्या पापाची क्षमा मागितली, आपण जर वेळीच नाही का देवापुढे गुडघे टेकले, तर आपल्या चुकीच्या गोष्टी आपल्यामधून निघून जाऊन देव आपल्याला एक नवीन सामर्थ्याने नवीन अभिषेकाने करतो. आणि म्हणूनच आपल्यासाठी देवानी ह्या गोष्टी सहन केल्या आहेत. आणि आपल्याला बघायला मिळत आहे की देवानी पित्याने त्याच्यापासून दूर न जाता कुठलंही दुःख दूर न जाता आपलं काही क्षणापुरतं आपल्याला नाही का एक क्षमा देवाने आपलं त्याच्याजवळ आपल्याला घ्यावं, आपल्या आणि देवामध्ये एक दरी निघून जावी आणि आपल्याला एक नवीन जीवन मिळावं. म्हणून ही गोष्ट त्यांनी सहन केली आणि हा शास्त्र पूर्ण झालंय. म्हणून देवाचं वचन सांगतं की देव म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आपण प्रार्थना करूया.
धन्यवाद देते माझ्या स्वर्गीय पित्या, माझे जिवंत दे बापा, धन्यवाद 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 देते, तुझी स्तुती करते परमेश्वर पित्या, तू महान आहेस बापा, तू गौरवी राजा आहे परमेश्वर पित्या, तू सेनाओं का यहोवा आहे परमेश्वर पित्या, वय माझे जिवंत दे बापा, या समय बापा या ठिकाणी बोलण्याची तू संधी दिली म्हणून तुझे आभार उपकार मानते बापा, बोलण्यासाठी शक्ती दिली, ताकद दिली, तुझ्या स्वर्गीय खंड तू शब्द पुरवले म्हणून तुझे आभार उपकार मानते, धन्यवाद धन्यवाद देते बापा, तुझी स्तुती करते परमेश्वर पित्या, आणि खरोखर माझे जीवन दे बापा, खरोखर आजच्या शब्दाद्वारे बापा आमच्या संपूर्ण मानव जातीचा बापा तू स्वतःवर घेतलं परमेश्वर पित्या, आणि बापा खरोखर बापा त्याप्रमाणे बापा आम्हाला एक नवीन जीवन दिलं बापा, कलसी 3:16 बापा आशीर्वाद आम्हाला तू दिला पाहिजे बापा, खरोखर बापा तू आमच्यावरचे असणारे सगळे बंधन सगळ्या चुकीच्या गोष्टी काढून टाकून बापा तो आम्हाला एक यशस्वी आणि विजयी जीवन दिले परमेश्वर पित्या, खरोखर बापा त्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते परमेश्वर पित्या, खरोखर तू आम्हाला नवीन जीवन दिल्याबद्दल आणि खरोखर माझे जीवन दे बापा, याचं आम्हाला अभिवचन दिल्याबद्दल तुझे आभार उपकार मानते, तू धन्यवाद देते प्रभूजी, काही चुकलं असेल दयाने कृपेने क्षमा कर बापा, आणि पुढे होणारे शब्द तुझ्या नावामध्ये ब्लेस येत आशीर्वाद परमेश्वर पित्या, प्रत्येकाला लागणारे शब्द त्या स्वर्गीय भांडारातून तू पुरवते म्हणून तू धन्यवाद देते प्रभूजी, प्रभू काही चुकत असेल दयाने कृपेने क्षमा कर बापा. प्रेज लॉर्ड. आपण बघू 5व्या वाणीमध्ये येशूने आपल्याला काय सांगितलंय. त्याच्यामध्ये येशूने आपल्याला जगिक आणि आत्मिक तहान याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, म्हणजे सांगितलंय येशूने आपल्याला. त्याच्यातून कळू शकतं की याच्यामध्ये येशूने काय वाणी उच्चारली होती. तर येशू ख्रिस्त त्या 2 चोरांमध्ये एक माणूस म्हणून त्या क्रूसावरती टांगला गेला होता. त्याचे दुःख त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. त्याच्या यातना इतक्या होत्या की तो सहन करू शकत नव्हता, पण तो ते सहन करत होता. तो आतापर्यंत देवाचा पुत्र म्हणून त्याने सर्व गोष्टी केल्या, मेलेल्याला जगवलं, सगळ्या चमत्कार केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण तो आता क्रूसावरती एक मनुष्य म्हणून टांगला गेला होता. आणि तो तिथं खूप क्षीण आवाजात म्हणत होता की मला तहान लागली. आपण जर उन्हाच्या दिवसामध्ये आता आपण जर बाहेर बसलेलो असेल तर आपल्याला किती तहान लागते, आपल्याला घसा कोरडा पडतो, तसा येशूला पण तहान लागली असेल. तर तो म्हणत होता, खूप क्षीण आवाजात म्हटला की मला तहान लागली. तर तिथं त्या क्रूसाजवळ त्यातल्या एका जणाने एका पात्रामध्ये आंब भरून ठेवली होती, आणि त्या पात्रामध्ये त्याने येजोबाच्या काठीला स्पंज लावला आणि तो त्याच्यात बुडवला आणि येशूच्या मुखापर्यंत नेला. तर येशूने त्याला फक्त स्पर्श केला, येशूने तो प्यायला नाही. त्याला माहिती होतं की हा गुंगी आणणारा पदार्थ, येशूला पाणी हवं होतं, पाणी शुद्ध आहे, पण तो पदार्थ जो होता तो सडलेल्या द्राक्षापासून बनवलेला असतो. येशूने त्याला स्पर्श केला फक्त, पण तो नाकारला, त्याने तो पिला नाही, कारण त्याला त्याच्या पित्याने दिलेलं कार्य पूर्ण करायचं होतं. त्यानंतर आपण पवित्र शास्त्रामध्ये असे उदाहरण बघू शकतो. उत्पत्ती 21 आणि 14 ते 21 वचनामध्ये अब्रामाची दासी होती, तिचं नाव होतं हगार, आणि ती बेरशेबा वाळवंटात भटकत होती. तर तिच्या मस्केतलं पाणी संपलं होतं, तिच्याकडे लहान बाळ होतं, ते पाणी संपलं होतं. तर तिने देवाकडे विनंती केली. ती देवाला म्हटली की मला पाणी हवंय. तिने देवाकडे अशीच विनंती केली असेल की माझ्याकडे पाणी संपले, मला पाणी हवंय. वाळवंटाच्या ठिकाणी पाणीच नसतं, तिच्याकडचं पाणी संपलं होतं. मग तिला देवाने पाण्याचा झरा निर्माण करून दिला आणि तिची तहान भागवली देवाने वाळवंटामध्ये. त्याच्यानंतर आपण असा प्रसंग बघू शकतो गणनाच्या पुस्तकात, गणना 20:7 ते 11 याच्यामध्ये इस्रायल लोक पाण्यासाठी व्याकुळ झाले होते. सीन रानामध्ये ते होते. तेव्हा मोशेच्या द्वारे परमेश्वराने त्यांची तहान भागवली होती. मोशेने खडकावरती काठी मारली आणि त्या खडकातून पाण्याचा झरा त्यांना भेटला होता. तेव्हा देवाने त्यांची तहान भागवली होती. म्हणजे देव किती महान आहे. अशा ठिकाणी देवाने त्याच्या लेकराला पाणी दिलं ज्या ठिकाणी ते अशक्य होतं. म्हणजे तिथं पाणी कुठून येणार होतं. देवाने तिथं कार्य केलं आणि खडकातून आणि वाळवंटात देवाने पाणी दिलं त्यांच्या लेकराला. त्याच्यानंतर आपण येशूचा असा एक प्रसंग बघू शकतो बायबलमध्ये. तर येशू सुखार नावाच्या गावात गेला होता आणि तिथं याकोबाच्या विहिरीपाशी तो बसून एका शमरोनी स्त्रीला म्हणाला की मला पाणी प्यायला दे. तर ती स्त्री त्याला म्हटली तू यहूदी
आणि मी एक शंभरोनी स्त्री, तू मला पाणी कसं मागू शकतो? तर देव तिला म्हटला देवाचे दान काय आहे आणि तुला पाणी मागणारा कोण आहे जर तुला माहित असतं तर तू तर ते मागितलं असतं. तर ती म्हटली तुमच्याकडे पोहरा नाही आणि या विहिरीत खूप खोल पाणी आहे, तर तुम्ही कसं पाणी देणार? तर तो म्हटला ह्या विहिरीतलं पाणी जो कोणी पिईल त्याला परत तहान लागणार आहे, पण जे मी देणार आहे त्या पाणी पिल्यानंतर तुम्हाला कधीच तहान लागणार नाही. ती स्त्री म्हणते इतक्या लांबून या विहिरीवरती पाणी भरायला येते, मग तुम्ही मला असं पाणी द्या ज्याला मला तहानच लागली नाही पाहिजे. तर तो म्हणतो की दिला, आणि मग त्या स्त्रीला कळतं की हा तो संदेष्टा असेल, हा तो खरा तो नाही का येशूचा म्हणजे देवाचा पुत्र असेल, हाच मसीहा असेल. ती गावात जाती, त्याची साक्ष सांगती आणि सर्व सांगती. ते लोक सुद्धा येशूकडे वळतात तिचं ऐकून. त्या गावात येशूला प्रवेशच दिला नव्हता आणि त्या गावामध्ये येशू 2 दिवस मुक्काम केला येशूने. तर त्या स्त्रीने साक्ष दिली म्हणून लोक त्याच्याकडे वळले. तर येशूला आज त्या क्रूसावरती येशूला तहान लागली होती. त्यावेळेस कदाचित येशूला पाणी हवं असेल, पण येशूला आज पण तहान लागली. तर येशूला आज कशाची तहान लागली असेल? आपल्या आत्म्याच्या तारणाची तहान लागली येशूला. तर आपल्या आत्म्याच्या तारणाची तहान लागली म्हणून येशू यशया 55:1 मध्ये म्हणतो, अहो तहानलेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, पैका वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. आज त्याची ही वाणी आपल्याला त्याच्याकडे बोलवत आहे, कारण आज तो जिवंत पाण्याचा झरा जलाशय बनवून तुमच्याकडे आला आहे व कोणताही सौदा न करता तो आपल्याला तो देणार आहे. त्याच्यामुळे आजही आपण येशू म्हणतो योहान 7:37 मध्ये, जो कोणी तहानलेला असेल त्याने मजकडे येऊन प्यावे. तर येशूने सांगितलं आपल्याला ज्याला कोणाला तहान लागली असेल त्याने माझ्याकडून येऊन पिऊ शकता. आणि नियमशास्त्रामध्ये आपल्या बायबलमध्ये असं दिलेलं आहे की त्याच्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. येशूने आपल्याला असं सांगितलेलं आहे. तर आज येशूला जगिक तहानेपेक्षा आत्म्याच्या तारणाची तहान लागली. तर आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या येशूने त्या वधस्तंभावरती टांगला गेला का? कारण आपल्या तृषित भूमीवर म्हणजे आपल्या तृषित आत्म्यावरती, आपल्या निर्जीव आत्म्यावरती जलधारा ओतण्यासाठी तो त्या क्रूसावरती गेला. त्यांनी तिथं रक्त सांडलं आपले पाप धुण्यासाठी, आपले पापाची क्षमा होण्यासाठी. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे? ते येशूच्या आत्म्याची तहान भागवली पाहिजे. तर आपण येशूच्या आत्म्याची तहान कशी भागवणार? येशूने केलेली जी वाणी होती, मला तहान लागली आहे, ही उच्चारली, तर त्याचं कार्य कसं सफल होणार? येशूला आनंद कसा मिळणार? तर तो असा मिळेल की आपण असा निश्चय करूया, आपण सर्वजण मिळून की आपले जे आजूबाजूचे लोक असतील तर येशूने आपल्याला म्हणजे ती त्यावेळेस क्रूसावरती अशी वाणी उच्चारली होती की मला तहान लागली. तर त्याचं कार्य सफल झाल्याचा आनंद येशूला केव्हा होणार? जेव्हा आपण असं ठरवू की त्या शंभरोनी स्त्री सारखं आपल्याला समजलं की तारणारा येशू आहे, आपल्याला माहिती आहे की आपला तारणारा येशू आहे. मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांना येशू बद्दल काहीच माहिती नाहीये, जे भरकटलेले आहेत, ते व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत, त्याच्यासाठी आपण त्या लोकांना सांगितलं पाहिजे की जिवंत पाण्याचा झरा आमच्याकडे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, असं आपण सांगितलं पाहिजे. ते लोक मग येशूच्या मार्गावर येतील, येशूकडे येतील आणि येशूला म्हणजे ते आत्मे येशूकडे येतील. मग येशूला त्या गोष्टीचा आनंद होईल. त्याच्यामुळे आपण निश्चय करू. तर किती लोक आज निश्चय करणार आहेत? आपण निश्चय करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू आणि त्या जिवंत देवाकडे प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू, आपले नेत्र बंद करू आणि खरोखर त्या जिवंत परमेश्वराकडे आपण सर्वजण प्रार्थना करूया. सर्वजण वैयक्तिकरित्या प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, खरोखरच बाप्पा तू किती महान आहे.
आहेस. तू त्या क्रूसावरती प्रभू येशू आमच्यासाठी तुझा प्राण सोडलास प्रभूजी. तू इतकं रक्त सांडवलंस प्रभू येशू, कारण माझे जिवंत परमेश्वर पित्या आमचे पाप क्षमा करण्यासाठी आमचे सर्व पाप तू तुझ्या खांद्यावर घेतलेस प्रभू येशू. खरोखरच बाप्पा तू किती महान आहेस. या 5व्या वाणीतून तू आम्हाला सांगितलंस प्रभू येशू की तू जिवंत पाण्याचा आणि सार्वकालिक जीवनाच्या पाण्याचा तू झरा आहेस प्रभू येशू. तुझ्याशिवाय प्रभू येशू इथे कोणी परमेश्वर नाहीये प्रभू येशू. तुझ्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन भेटणारे म्हणजे जिवंत परमेश्वर पित्या. तर आम्हाला तू एवढं सामर्थ्य दे, ताकद दे प्रभू येशू की जेवढी काही आत्मे भरकटलेले असतील, जे कोणी व्यक्ती भरकटलेले असतील ते सर्व तुझ्यामध्ये आणण्याचा आम्ही निश्चय आज करत आहोत प्रभू येशू. त्यासाठी प्रभू येशू तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू येशू. आमच्या मुखाचं तू ताबा घे प्रभू येशू, कारण ते मुख तू दिलेलं आहे प्रभू येशू. याच्यामधून निघणारे प्रत्येक एक शब्द तुझे प्रभू येशू तुझे धन्यवाद करण्यासाठी निघू देत, तुझं कार्य करण्यासाठी निघू देत माझे जिवंत परमेश्वर पित्या. प्रत्येक एक व्यक्तीचा तू ताबा घे प्रभू येशू. आणि आमच्याकडून तुझी जी अपेक्षा आहे प्रभू येशू, तुझ्या आत्मेची तहान आम्ही कशी भागू शकतो, तर आम्ही प्रभू येशू सर्व आत्म्याला तुझ्याकडे वळवण्याचं काम करू शकतो माझे जिवंत परमेश्वर पित्या. त्याच्यासाठी तू आम्हाला योग्य सहाय्य कर माझे जिवंत परमेश्वर पित्या. धन्यवाद देते प्रभू येशू तुझ्या नावाला. तुला ते कार्य पूर्ण झालेचा आनंद आम्ही तुला देऊ शकतो प्रभू येशू, जेव्हा आत्मे तुझ्याकडे वळले जातील प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. त्या शंभरोनी स्त्री सारखं आम्ही सुद्धा व्हावा असा आशीर्वाद तू आम्हाला दे म्हणजे जिवंत परमेश्वर पित्या. धन्यवाद देते तुझ्या नावाला. मी छोटीशी प्रार्थना करते धन्यदार येशूच्या गोड आणि प्रिय पवित्र नावामध्ये म्हणून पित्या ऐक. आमेन. 6वी वाणी कार्यपूर्ती झाली आहे. येशूला पित्याने दिलेल्या कार्याबद्दल आपण याच्यात बोलूया. 6वी वाणी येशूची ही 6वी वाणी त्याच्या या जगातील कार्य पूर्ण झाले आहे. याची निष्ठा आहे येशू हा आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे मानव म्हणून जन्मास आला. येशूने आपल्यासाठी मानव जन्म घेतला व वधस्तंभावर प्राण अर्पण करेपर्यंत पित्याच्या इच्छेने जीवन जगला. आपली पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला आणि करेपर्यंत इच्छेने जीवन जगला. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतः बरोबर त्याद्वारे समिट करणे हे पित्याला बरे वाटले. आपल्या पित्याची वाणी पूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी येशूने आपली शांती पृथ्वीवर असो या स्वर्गावर असो त्याद्वारे समिट करण्यासाठी येशूने कार्य पूर्ण केले. म्हणून येशू ख्रिस्ताने देखील मोठ्या आनंदाने व विश्वासाने आपल्या पित्याला उद्देशून वाणी विचारली, पूर्ण झाले आहे. त्यावेळी वधस्तंभावर गेल्यावर येशूने आपल्या पित्याला वाणी उच्चारली की पूर्ण झाले आहे आणि याद्वारे आपल्या पित्याला मान दिला. पहिली वाणी, 4थी वाणी, 6वी वाणी, 7वी वाणी या चार वाणीद्वारे प्रभू येशूने आपल्या पित्याबरोबर संभाषण केले असे दिसून येते. आपले जे या वाण्या आहेत, पहिली वाणी, 4थी वाणी, 6वी वाणी, 7वी वाणी या 4 वाणीद्वारे आपल्या पित्याबरोबर येशूने संभाषण केले. पहिली आणि शेवटची वाणी समाप्त करताना येशू आपल्या पित्याला म्हटला, हे बाप्पा, हे महत्त्वपूर्ण शब्द उच्चारले हे दिसून येते. येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील कार्य जवळजवळ पूर्ण झाले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. ज्याप्रमाणे जगातील एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या व्यक्तीला त्याचा बॉस महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवतो व तो हे काम निश्चित पूर्ण करेल ही खात्री बाळगतो व ती व्यक्ती देखील बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी अगदी मन लावून दिलेले काम पूर्ण करते. येशूला पित्याने दिलेले कार्य पूर्णपणे पार पाडले याचं समाधान व्हावे, आपल्या पित्याला व्हावे. म्हणून एखादा बॉस काम सोपवतो आणि ते काम पूर्ण होतं. त्या कामगाराला जसं समाधान वाटतं तसं येशूला समाधान वाटले आणि पूर्ण झाल्यावर मोठे समाधान त्या व्यक्तीला लाभते. त्याप्रमाणे येशू देखील आपल्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञेनुसार अतिशय कठीण अशी कामगिरी पार पाडली. येशूने एवढी मोठी कठीण अशी कामगिरी पार पाडली असं दिसून येतं.
अशा प्रकारे त्याने स्वतः येशूने आमची पातके स्वदेहाने वाहून खांबावर नेली. आपले पाप येशूने आपल्या खांद्यावर क्रूसवायला, यासाठी की आपण पापाचरण समाधाने मृत होऊन धार्मिक कार्यासाठी जिवंत राहावे. आपले पाप क्रूसावर आपल्यासाठी क्रूसवायला, याची आपल्याला सदैव आठवण राहावी. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ याकडे माघारी फिरला आहात. हे वचन विश्वसनीय स्वीकारण्यास योग्य आहे. आपण हे वचन स्वीकारायला पूर्णपणे योग्य आहोत. कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आपल्या कोणाचाही नाश होऊ नये, यासाठी सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र याला आपल्यासाठी त्याने दिला. म्हणून आपण विश्वास ठेवा, पश्चाताप करा. समय पूर्ण ही वेळ आहे की आपण पश्चाताप करण्याची. आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझे जिवंत परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद देते. हे प्रभू, हे दिलेले 7 शब्द तू आशीर्वादित केले आहे, तुला धन्यवाद देते. हे प्रभू, हे चर्च आशीर्वादित केले आहे, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. हे प्रभू, मला आज इथे उभं केलंस त्याबद्दल तुझे आभार मानते प्रभू. तू जिवंत देव आहेस प्रभू. हीच वेळ आहे की आम्ही पश्चाताप करून तुझ्या पुढे पश्चाताप करतो देवा. तुला धन्यवाद देते. हे माझे जिवंत देवा, प्रत्येकावर तुझा आशीर्वाद राहू दे. ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोड आणि पवित्र नावाने करते म्हणून तो आहे. हालेलुया. आपण आतापर्यंत 6 वाणी पाहिलं. पहिली वाणी होती क्षमेची. क्षमा आणि प्रीती करण्यासाठी येशूने आपल्याला शिकवलं. आणि दुसरी वाणी होती आश्वासनाची, अभिवाचनाची. जर आपण वेळीच त्या चोरासारखं जर बदललो, त्या काहीतरी क्षणामध्ये चोर बदलला आणि त्याचं जीवन येशूने बदलून टाकलं, त्याला सुखलोकात घेतलं, तसं तो आपल्यालाही घेईल. तो तसं अभिवचन देतोय. तसेच तिसरं वाणी होती आहे की जबाबदारीची, की येशूने आपली आईची जबाबदारी योहानाला सुपूर्द केली, कारण तो योहानावर खूप प्रेम करत होता. त्यामुळे त्याला माहीत होतं योहान माझ्या आईची काळजी घेऊ शकेल, म्हणून त्यांनी आपल्या आईची जबाबदारी पार पाडली आणि पुत्र म्हणून तो ही जबाबदारी योहानाला देतो. आणि चौथ्या वाणीमध्ये त्यांनी देवाला आरोळी मारलेली आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कारण त्याला तो प्यायचा नव्हता, पण तो त्याला प्यावा लागला. आणि येशू त्यावेळी एकदम दुःखी झाला, कारण तो पित्यापासून दूर होणार होता, म्हणून त्याला वाईट वाटलं आणि तो देवाला म्हटला माझा त्याग का केला. आणि 5वी वाणी आहे जगिक व आत्मिक ताण. तर जगिक ताण आपण पाण्याद्वारे भागू शकतो, सुखसोयींनी भागू शकतो, परंतु आत्मिक ताण आपल्याला प्रभूकडूनच भागू शकते. तो प्रभू आपल्यासाठी तहानलेला आहे का जे पापामध्ये लोक आहेत त्यांनी तारण स्वीकारावं आणि प्रभूच्या मार्गाने चालावं, अशी प्रभूची इच्छा आहे. प्रत्येकाने आत्मिक व्हावं, प्रार्थना करावी आणि स्वतःचं हृदयाचं परिवर्तन करावं, असं येशू 5व्या वाणीमध्ये सांगतो. आणि आत्ताच ताईंनी सांगितलेली कार्यपूर्ती पूर्ण झाली आहे. तर येशूने जे कार्य पित्याकडून घेतलेलं होतं पूर्ण करण्याचं, ते सर्व पूर्ण झालं आणि ती 6वी वाणी पूर्ण झाली. आता 7वी वाणी आहे समर्पणाची. तर ही वाणी आहे विजयाची वाणी आहे ही. तर
पहिल्या आणि शेवटच्या वाणीमध्ये तो पित्या संग बोलला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती देऊन सोपवतो. तर या 7व्या वाणीमध्ये येशू ख्रिस्ताने उच्चारलेली ही शेवटची वाणी आहे. या वाणीमध्ये प्रभू येशूने संपूर्ण मानवाच्या पापांचा भार वाहून पित्याने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद दिसून येतो. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तावेज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयस्तव करून त्याचे उघड प्रदर्शन करून आपला आत्मा आपल्या स्वर्गीय पित्याच्या हाती दिला आणि सैतानाची नांगी ठेचली आणि सैतानाला लाजवलं, त्याच्यावर विजय मिळवला. प्रियांनो, येशूने सुद्धा आपल्याला या पृथ्वीतलावर त्याची आराधना करण्यासाठी आणि त्याची प्रार्थना करण्यासाठी पाठवलेलं आहे आपल्या देवाने. म्हणून जसं पित्याची जबाबदारी येशूने स्वीकारली तसं आपण सुद्धा प्रार्थनेची आणि आराधनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्या नावामध्ये आपण रात्रंदिवस त्याचं नाव घेऊन प्रार्थनेत राहिलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. जशी एखादी नववधू आपल्या पतीच्या हाती समर्पित होताना आपले सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करते, त्याप्रमाणे प्रभू येशू व स्वर्गीय पिता यांचे जे नाते होते ते कधी न संपणारे होते. आपल्याला माहिती आहे प्रियांनो की नवरा बायको एकमेकावर खूप प्रेम करतात. ते किती जरी भांडले तरी संध्याकाळी ते गोड होतात. इतकं पती पत्नीचं नातं घट्ट असतं. तर आपल्याला ते उदाहरण द्यायचं कारण हे का असंच नातं प्रभू येशू आणि स्वर्गीय पित्याचंही ती कधी न संपणार. म्हणून येशू स्वतः म्हणाला होता का मी व पिता एक आहोत, कारण मी आपल्या इच्छेने नाही तर मला ज्याने पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून आलो आहे. आणि अशा प्रकारे पित्याची इच्छा त्याने शेवटी पूर्ण केलेली आहे व त्याद्वारे आपला आत्मा स्वर्गीय पित्याच्या हाती सोपवला. तर प्रियांनो, पित्याने येशूला जे काम दिलं होतं त्याने पूर्ण केलं आणि त्याद्वारे आपला आत्मा स्वर्गीय पित्याच्या हाती सोपवला. तर येथे सुद्धा आपण नीतिसूत्रामध्ये सांगितलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या आत्मेचं विशेष रक्षण कर, कारण आपल्या अंतःकरण हे जीवनाचा उगम आहे. म्हणून आपण सर्वांनी सर्व गोष्टी सोडून आपल्या आत्मेचं विशेष रक्षण केलं पाहिजे, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. आणि येशूचं जे 7 वाणी आहे ते सुद्धा हेच सांगतं का आपण बदललं पाहिजे, आपलं अंतःकरण चेंज केलं पाहिजे, तरच तो आपल्याला स्वीकारीन आणि आपल्याला स्वर्गाचं राज्य, स्वर्गाचं दार मोकळं करील. तेव्हा ज्या निसर्गावर त्याची सत्ता होती, ज्याने पाण्याचा द्राक्षरस केला, ज्याने वादळ शांत केले, जो पाण्यावर चालला, अशा अद्वितीय येशूचा मृत्यू होताना पाहून निसर्गाने देखील प्रतिसाद दिला. कारण निसर्ग त्याचा येशूचा आज्ञा मानणारा होता. तो रात्रंदिवस त्याच्याबरोबर होता. त्याला सुद्धा दुःख झालं की इतका शुद्ध आणि पवित्र माणूस येशू या भूतलावर एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आला. तर निसर्गाला सुद्धा वाईट वाटलं की हे असं नको व्हायला होतं. तर मग जेव्हा निसर्गात जो बदल झाला तो म्हणजे भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील खूप जणांची शरीरे उठली. आणि जे जे पवित्र जनामध्ये निजलेले आहेत ते जेव्हा हा निसर्ग खवळला तेव्हा हे शरीरे जे झोपी गेलेले होते ते उठली. ती शरीरे येशूच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून उठून पवित्र नगरात जाताना अनेकांनी पाहिली. आणि असंच जर प्रभू यांना, पवित्र जनांना उठू शकतो, तर आपण सुद्धा जिवंत पापात मेलेले जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा तो पापातून बाहेर काढून आपल्याला सार्वकालिक जीवन देईल
अशी आपल्याला आशा धरली पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे परमपवित्र स्थानामध्ये असलेला 60 फूट लांबीचा व 3 फूट रुंदीचा अखंड पडदा हा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगला. आणि बघा, हा अखंड पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि त्याद्वारे येशूने सर्व मानवजातीसाठी स्वर्गीय पित्याशी कायमचा संपर्क जोडून दिला. आणि आपल्याला पूर्वी आपण आपली पापाची क्षमा मागण्यासाठी आपले पूर्वज प्राण्याचं दान करायचे किंवा प्राण्याचे रक्त वाहण्यासाठी प्राणी अर्पण करायचे, तेव्हा आपले पाप क्षमा व्हायचे. परंतु येशू आल्यापासून आपल्याला त्याची गरज पडली नाही. येशूने आपल्याला डायरेक्ट पित्याशी संपर्क साधून दिला. त्यामुळे परमपवित्र स्थान सर्वांसाठी खुले झाले आणि याजकाची गरज राहिली नाही. पूर्वी आपल्याला आपलं अर्पण करण्यासाठी याजकाची गरज पडायची, परंतु येशू हा प्रमुख याजक, जो देवाचा प्रिय, ज्या पित्याचा प्रिय होता, असा याजक आपल्याला दिला आणि आपल्याला त्यामुळे कशाचीच गरज राहिलेली नाही. कारण आज आपल्याला स्वर्गीय पित्याशी थेट संपर्क करता येतो आणि येशू हाच आमचा मध्यस्थ आहे. कारण आता आपण येशूला धरून सर्व काही गोष्टी करू शकतो. आपल्याला येशू हा मध्यस्थ आहे, आपण पित्याशी थेट संपर्क करू शकतो येशूद्वारे. अशा प्रकारे येशूने आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार आपला प्राण स्वर्गीय पित्याच्या हाती दिला. तो परत काढून घेण्यासाठी दिला व हा अधिकार पित्याने त्याला सदा सर्व काळासाठी दिला. असा हा गौरवशाली, महान, अद्वितीय येशू ख्रिस्त पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मनपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी दुसऱ्याचे रक्त घेऊन, म्हणजे दुसऱ्याचे म्हणजे बकरा आणि गोरा यांचे रक्त घेऊन अर्पण करायस जात होता, तसा येशू स्वतःला वारंवार अर्पण करावयास गेला नाही. तो तसा गेला असता तर त्याला वारंवार दुःख सहन करावे लागले असते. येथे प्रियांनो, पूर्वी आपल्या पापाचं क्षमा मागण्यासाठी आपल्याला बकरा किंवा गोरा यांचं अर्पण करावं लागायचं. आणि याजक सुद्धा परमपवित्र स्थानात जाताना याचं बकरा व गोरा यांचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात होता. परंतु तसा येशू गेला नाही, कारण येशू युगाच्या समाप्ती स्वतःच्या यशाने पापे नाहीशी करण्यासाठी एकदाच प्रगट झाला आहे. कारण त्याला गरज नव्हती की वारंवार अर्पण करण्याची, कारण त्यांनी एकदाच आपलं शरीर, आपलं रक्त सांडलं आणि आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. अशा प्रकारे जो करार देवाने आज्ञा करून तुमच्या आमच्यासाठी दिला, त्याचे हे रक्त आहे. ते येशूने त्या वधस्तंभावर ओतले, त्यामुळे आम्हाला पापांपासून मुक्ती मिळाली आहे. हे आपल्याला इब्री अध्याय 9 वचन 11 ते 28 मध्ये वाचायला मिळतं. म्हणून प्रियांनो, आज आपण त्याच्या या वधस्तंभावरील उच्चारलेल्या 7 वाणीकडे लक्ष देऊ. कारण तो यहुदा वंशाचा सिंह, प्रभातीचा तारा, शालेमचा राजा आहे. तो अद्वितीय, महान, गौरवशाली देव आहे. त्यावर विश्वास ठेवूया. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. तो आपलं प्रतिरूप आहे. ख्रिस्त बौद्धांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पीला गेला आणि त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदा झालेल्या अर्पणाद्वारे पवित्र केले गेलो आहोत. प्रत्येक याजक प्रति दिवशी जे यज्ञ पापे दूर करण्यास समर्थ नाहीत, अशा यज्ञांचे अर्पण करत असत. प्रियांनो, पूर्वी जे अर्पण असायचे त्याचा काहीच फायदा होत नव्हता. हे एक फक्त विधी करीत असायचे जुने आपले पूर्वज लोक, परंतु त्याने आपली पापाची क्षमा होत नव्हती. परंतु येशूने
तो आपल्या शरीराचं असं यज्ञाचं अर्पण केलं, त्याच्यामुळे आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळाली, पापांपासून आपल्याला क्षमा मिळाली. पूर्वी आपल्याला तशी क्षमा मिळत नव्हती, हे विधी नुसता नावाला होता. परंतु आता प्रभू येशू हा आमच्या पापाबद्दल सार्वकालिक असा एकच याजक आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे. अशा प्रकारे आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी येशूने आपल्या वधस्तंभावरील अर्पणाद्वारे सर्व काळचे कार्य पूर्ण केले आणि जो नवीन जीवनमुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. कारण येशू आता स्वतःचं रक्त सांडून स्वतःला अर्पण करून आपल्याला नवीन जीवनयुक्त मार्ग स्थापित केला आहे. आपल्याला परमपवित्र स्थानात जाण्यासाठी धैर्य आलं आहे. आपण कुणालाही न घाबरता आपण आपल्या प्रभूच्या आज्ञा पाळून आपण डायरेक्ट पित्याशी संपर्क करू शकतो. त्या मार्गाने परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. अशा अद्वितीय अद्भुत प्रभू येशूच्या नावाला मान महिमा गौरव युगानुक असो. आमेन. आपण गाणं म्हणू. यीशु मसीह, यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन, गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा, गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा. हे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 शहाणे परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. आजचा बाप्पा गुड फ्रायडे दिवस बाप्पा, पवित्र नावाला बाप्पा आम्ही त्या पवित्र दिवसाला धन्यवाद देतो बाप्पा. या दिवसात बाप्पा तू या दिवसाला बाप्पा तू आम्हाला आशीर्वादित केलं बाप्पा. तू आम्हाला तुझ्या कृपेत चालव, मग तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. यस लावला बाप्पा, या 7 वाणीद्वारे बाप्पा आमचं जीवन बदललं जाऊ दे बाप्पा. प्रत्येक वाणीमध्ये बाप्पा आम्हाला आमचं जीवन बदलण्यास बाप्पा शिकवतोय बाप्पा. होय बाप्पा, ते जीवन आम्ही स्वीकारावं, तुझ्या आज्ञेप्रमाणे चालावं,
तुझी प्रार्थना करावी बाप्पा. यस बाप्पा, आम्ही तुझी प्रार्थना करावी बाप्पा. म्हणून बाप्पा तू आम्हाला या पृथ्वीवर पाठवलेस बाप्पा, तुझी आराधना करण्यासाठी पाठवलेस बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. होय बाप्पा, तू आमच्यासाठी बाप्पा तू रक्त सांडलंस बाप्पा, किती त्रास सहन केलास बाप्पा. होय बाप्पा, आमच्या सार्वकालिक जीवनासाठी बाप्पा तू हे सर्व काही बाप्पा सहन केलंस बाप्पा. होय बाप्पा, सर्व बाप्पा आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो बाप्पा. यस बाप्पा, तू आम्हाला सैतानावर विजय मिळून दिला बाप्पा. त्या सैतानाची तू नांगी ठेचली बाप्पा. होय बाप्पा, आम्ही सुद्धा बाप्पा आम्ही आमच्या जीवनामध्ये जो सैतान येतो बाप्पा त्याला सुद्धा आम्ही ठेचून मारावं बाप्पा आणि तुझं पवित्र जीवन स्वीकारावं बाप्पा. होय बाप्पा, रोज आणि रोज बाप्पा तुझ्या पवित्र जीवनात चालण्यासाठी बाप्पा तू रोज आम्हाला मार्गदर्शन कर बाप्पा. आमचं मार्गदर्शक हो, शिक्षक हो बाप्पा. होय बाप्पा, आणि प्रत्येक जणाचा बाप्पा, प्रत्येक पवित्र जनाचं तू ताबा घे बाप्पा आणि प्रत्येकावर बाप्पा तू कृपा कर बाप्पा. होय बाप्पा, प्रत्येकाला तू आशा दे बाप्पा. होय बाप्पा, त्यांचं जीवन बदलण्यास आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यास तू आशा दे बाप्पा. प्रत्येकाला बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित कर बाप्पा आणि पापांपासून दूर राहण्यास बाप्पा सर्वांना बाप्पा तू ज्ञान आणि बुद्धी दे लॉर्ड बाप्पा. प्रत्येकाचं आत्मिक जीवन बाप्पा तू बदल बाप्पा आणि बाप्पा प्रत्येकाला तू बाप्पा तुझ्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने, अभिषेकाने भर बाप्पा आणि प्रत्येकाचं बाप्पा प्रार्थनामय जीवन बाप्पा तू उच्च कर बाप्पा. यस बाप्पा, थँक्यू जीसस, हालेलुया. धन्यवाद येशू बाप्पा. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन.